तर सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर आता 10 वाजून गेले बघा, आणि मी साड्यांचा एक ब्लॉग टाकला होता बघा नेक्स्ट टाईम. तर म्हणले वेळ आल्यानंतर मी दुसरा पण ब्लॉग बनवेन. तर काल काही चॅनलला ब्लॉग आपला आला नाही बघा, आणि काही मी बनवला पण नाही. मग म्हणलं आता ब्लॉगमध्ये सांगूनच टाकावं आपलं डायरेक्ट. तर आम्हाला करायचं होतं गाण्याचं शूटिंग बघा, आणि तुम्ही ब्लॉग बघितला पण असेल बऱ्याच जणांनी, किंवा माझ्या बोलण्यावरनं तर वाटतच असेल मी कोणाबद्दल बोलणार आहे ती. त्या दिवशी टी शर्ट दाखवला, तर त्याच्यावरती पण भरपूर कमेंट आले होते, बोलले होते ती. आता आम्ही बोलता तर येत नाही मला, पण जेवढं बोलता येते त्याला तर नाही ना तोंड धरू शकत माझं. तर मी जाड आहे बघा, ती हाय अशी. ती आता हाय तर काय, तिचे आई बाप खायला देत नसते तिला. माझा नवरा तर चांगलं मला खायला प्यायला घालतोय, त्यामुळे मी तब्येतीला लटमुट आहे बघा, आणि जाड पण आहे. सांगायचं गोष्ट गेलं तर तसं तर नवरा मला म्हणतो जाड आहे तू, पण खात्या पित्या घरची मी, त्याच्यामुळे मी जाड असणारच. आणि असं नाही मी मला जाड म्हणले म्हणून मी खायचं बंद करणार. मी खाणारच आहे, माझ्या पोटाला जेवढं लागतंय तेवढं. टी शर्टाचा मापावरनं तरी वळखायला पाहिजे कोणाचा टी शर्ट आहे ती. आता माहिती कसं ना, त्यांनी माझ्या अंगावर, मला काय माहिती तिने तसलंच घेतलंय. मी हुडकून पण बघितलं नसतं. मी कालच म्हणलं होतं एका ब्लॉग मध्ये, मला असली कपडे आवडत नाही, आपण कधी घालत बी नाही, आणि बापजल मी घातली नाहीत. आणि एवढं दाखवलंय ती कोणाच्या जीवावर दाखवलंय? कोणी घेऊन दिलंय तुला एवढं सगळं? राहती कुठं? पुण्यात का बारामतीत? बारामतीत राहती. खोटं तर बोलायला एक नंबर. रूमवर कुठल्या पोरी राहत्यात? कोण सकट राहत नाही बघा हिच्या रूमवर. एकटी राहते ही रूमवर, आणि सांगते माझ्या पोरी राहत्यात कामाला, मी जाते. ही कामाला फेमाला कुठं जात नाही, घरीच असते. आली तर शूटिंगला येते, नाही तर नाही. आपलं आयतं बसून गिळायचं फुकटचं. काय बोलली? मला न विचारता माझ्या वस्तू नेल्या. कोणी नेल्या न विचारता? मी का तुला विचारू? का मी विचारू मला तुझी ही ती लागणार आहे? आणि माझ्या रूम मधल्या साड्या गायब झाल्या, मला न विचारता येतात माझ्या. तर मी सगळं तर काही बघितलं नाही, निम्मच बघितलं, त्याच्यावरती बोलले. पुढं काय बोलली काय मला माहिती नाही. तर आता मी आवरत होते बघा, आता जायचं होतं पुण्यात शूटिंगला, कसली तर ॲडव्हर्टाईज आहे त्याची बनवायची. तर आता थोडा वेळ निघायचं, ह्यांनी गेलेत आंघोळीला. तर मी ब्लॉग बघितला, म्हणलं पहिला मी ब्लॉग बनवून चॅनलला टाकणार. जेवढं तिने दाखवलंय का, कोणाच्या जीवावर घेतलंय का नाव पण सांगू आता मी, ती कोणी घेऊन दिलंय तुला? आधी तर दाखवायचं तर हीच नाही, दाखवत नव्हती. मी साड्यांचं टाकलं म्हणून ही टाकलं वय. अगं मला कुठली वस्तू आणलेली मी अशी ठेवलीच नाही, पब्लिक मोड सगळी मांडली मी. आपल्याला बोलता तर येत नाही, फुकटची शायनिंग खायची. अगं नका का बोलायला ये ना मला, तुला लय येतंय, तू सांग माणसाला पटून. मला खोटी ठरव, मला नाही काय पाडणे त्याचं. एवढं सगळं दाखवती, राहती कोणाच्या जीवावर, खाती कोणाच्या जीवावर. आज काय मी लटमुट आहे, तिच्या बापाने मला खायला घातलंय अशी माझ्या तब्येतीवर जाती वे. आणि हिच्या रूमवर बघा पुरी फेरी कोण राहत नाही, एकटीच राहती. मी सांगते नेक्स्ट टाइम, मला एका ताईंनी कमेंट केली होती कुठं राहती, तर ती म्हणली हा पुण्यामध्ये मी राहती. ही पुण्यात नाही राहत, बारामतीतच राहती. आणि तसल्या कपड्यांची साड्यांची काहीच गरज नाही मला. लय साड्या दुकानात गेली तर कसल्या बी भेटते मला साड्या, आणि भीक तर आम्हाला लागलीच ना, भीक तुला लागली असन. त्याच्यामुळे तर
ती हावऱ्यागत मला कधी भेटतय आणि मी कधी घेते. तरी मी त्या दिवशी निम्म्या साड्या दाखवल्या, निम्म्या दाखवल्या नाहीत, निम्म्या तशाच आहेत अजून. ड्रेस काय मी आपलं रेग्युलर म्हणजे आज धुण्यात पडला म्हणजे दुसऱ्या दिवशी मी तीच घालती. आपल्याला चेंज करून जागीरपट दाखवायचं नाही आपल्याला लय मोठं आहे म्हणून. जसं आहे तसं राहायचंय मला. मला काय तसलं ही नाही करायचं. आणखीन ती लय काय काय बोलली ते आता माझ्या ध्यानात नाही. नाहीतर मी पॉइंट ते पॉइंट सांगितलं असतं मोबाईल बघून. पण आता माझ्याकडे मोबाईल नाही आहे दुसरा, आणि आवरायचंय पण, मला जायचंय पण, लेकरांचं पण आवरायचंय. त्याच्यामुळे आता काय मला जास्त असा वेळ नाही वाटत. तर मला आवरायचंय, अजून माझी घरातली कामं पण राहिली, आणि मी बी कोणाच्या नादी लागते. बोलायला असलं येतंय ना, शिवेन फिव्यान येते डायरेक्ट तोंडाला बघा माझ्या लय. कधीच तुम्ही ऐकली नसेल माझी शिवी दिलेली मी कोणाला अशी मी ही बोललेली. आम्हाला तर भीक लागलीच नाही साड्यांची. हाय अशा घेऊन जा, कसला ब्लू असू नाहीतर आकाश असू, तसाच ही कर. रील बनव नाही तर काय पण कर. अजिबात घालणारा देऊन टाकणार तो हाय अशा पडल्यात घरात उतान्या साड्या. असलं तर डोकं हलवलं नाही सकाळ सकाळ, माझा अख्खा दिवस खराब जाणार आज. आणि मी बी कोणाच्या नादी लागते असल्या. आता मी काही जास्त बोलत नाही व्हिडिओ मध्ये ह्या, नाहीतर मी एकदम बरोबर राईटच बोलली असती. आणि माझ्या बोलण्या जायचं नाही, हिला काय येत नाही, ही कसंही करणार, आणि बोलायला तर आपल्याला जमतच नाही, आणि फुकटच शायनिंग खायची. अगं फुकट कोण शायनिंग खातंय? आणि कोणाला येते खायला फुकट शायनिंग? आपल्याला तर नाही जमत फुकट शायनिंग खायला. जे आहे तीच आहे आपलं. पब्लिकला पण माहिती पूजा कशी आहे ती. साड्या तुझ्या देऊन टाकते, नका तसले मला गुंडाळायला कोणाच्या पण. नवीन घे, नवीन दुकानातल्या, जसल्या पाहिजे तसल्या. सगळं घेतलंय ती कोणाच्या जीवावर घेतलंय ती सांगा आधी. मोकार फिरायचं, आणि बाहेर गेल्यावर कधी फिरायला गेल्यावर व्लॉग बनवती का? कधी बनवती टाकती. सगळं झाल्यावर निवांत शांत. अगं कळतं आम्हाला, सांगायची गरज नाही. तरी मी फोडून नाही सांगितलं एवढं, अर्ध सांगितले. नावं पण घेतली नाहीत मी, नाहीतर नाव सकट दुसरा मोबाईल हातात घेऊन सकट मग बोलन मी. कळलं का? चालतंय मग आता मी आवरती. आता आम्ही निघालोय बघा पुण्याला. तर रोज माझ्या चॅनलला ब्लॉग येणार बघा. कसल्याही परिस्थितीत मी ब्लॉग टाकणार. मी खाती तर माझ्या नवऱ्याच्या जीवावर बसून खाती. ब्लॉग मी टाकू नाहीतर नाही टाकू, रील्स बनवू नाहीतर नाही बनवू, खाती माझ्या नवऱ्याच्या जीवावर बसून. नवरा काय जी आनंदीन ती खायचं आपलं. पण मी आजपासून रोज ब्लॉग टाकणार. बघ म्हणाव काय नाही ती. आणि लपून छपून आपण तसलं काय करत नाही, आणि दाखवतो ती पब्लिक समोर दाखवतो. तर चला ब्लॉग पण मोठा होतोय आता, काही जास्त बोलत नाही मी. जायचे आवरती पटकेसाने निघते. भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये आपण.